श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दक्षिण दिशेला काय असावे आणि काय असू नये, आणि दक्षिण दिशा असेल तर त्याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे. विषय आहे वास्तुशास्त्र. दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला काय असावे. चैनीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरण, सोनार, सुगंधी द्रव्य, कॉस्मेटिक व्यवसाय, शेअर बाजार अशा प्रकारचे व्यवसायांचे प्रवेशद्वार दक्षिणेला असेल तर व्यवसाय जोमाने चालतो. दक्षिण बाजू कायम जड असावी. दक्षिण मध्यावर पाण्याची टाकी असावी, उंचीवर. यामुळे आर्थिक बाजू भक्कम होते. बेडरूम असेल तर घरातील 2 नंबरच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरते. लोखंडी व जड वस्तू त्या दिशेला असाव्यात. तिजोरीसुद्धा दक्षिण दिशेला चालते, कारण उत्तर दिशेपेक्षा जास्त पैसा हा दक्षिण, नैऋत्य, आग्नेय कोपऱ्यात आहे. दक्षिण मध्यावर टॉयलेट बाथरूम चालू शकते, पण बाहेर येताना लाल कलर द्यावा. दक्षिण दिशेला काय नसावे. दक्षिण दिशेला उतार, खड्डा, विहीर, जमिनीच्या पाण्याचा साठा कदापि नसावा. याने भयंकर वास्तुदोष निर्माण होतो व जीवनामध्ये घातपात, अकाली मृत्यू, संकटाची मालिका चालू होते. तसेच आर्थिक नुकसान, कोंडी, कर्जबाजारीपणा असे संकट उद्भवू शकतात. दक्षिण दिशेला तळघर नसावे. याने महाभयंकर वास्तुदोष निर्माण होतो. दक्षिण दिशेला देवघरसुद्धा नसू नये. यावर उपाय: पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. गुळवेलची काडी फ्रेम करून त्या दिशेला लावावी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.